नमस्कार, मी आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हेल्वेलच्या माध्यमातून ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण बघत आहोत ज्ञान। ज्ञान ही एक अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला परमोच्च शिखराचं दर्शन घेऊ शकते आणि त्याच ज्ञानाच्या जोरावरती किंवा त्याच्या अति असलेल्या श्रद्धेच्या पायी आपण त्या शिखरावरून खाली येतो। याचं उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे दशग्रीव। दशग्रीवानी ह्या सगळ्या ज्या विद्या अर्जित केल्या, ते सगळं ज्ञान अर्जित केलं, त्याला इग्नेट करायचं काम हे फक्त एका घटनेने केलं, ते म्हणजे त्याची आई कैकसी। तिचं रिझन असं आहे की ज्या वेळेला विश्रवा आणि कैकसी पासून दशग्रीव आणि त्याच्या भावंडांचा जन्म झाला, त्यावेळेला कैकसी ही रक्ष संस्कृतीतली असल्यामुळं तिचा एक दासी म्हणून स्वीकार हा विश्रवाने केलेला होता आणि त्या भावनेतूनच त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ह्या सगळ्या भावंडांचा जन्म झाला होता। आणि ह्या कारणांच्या मुळेच दशग्रीव असेल किंवा त्याचे भाऊ बंद असतील किंवा त्याची आई कैकसी असेल, ह्यांना ती वागणूक दिली जात नव्हती की जी ब्राह्मण वंशाच्या लोकांना दिली गेली पाहिजे। आणि ज्या वेळेला ही गोष्ट दशग्रीवाच्या लक्षामध्ये आली, त्यावेळेला साहजिकच दशग्रीवाच्या मनामध्ये एक वेदना उठली आणि त्याचं कारण म्हणजे त्याची आई होती कैकसी। थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर जो कलंक किंवा ज्या परिस्थितीमध्ये दशग्रीव आणि त्याचे भाऊबंद आणि त्याची आई राहत होते, याला कुठंतरी कारणीभूत हे आपले वडील आहेत, ही भावना आणि त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन जो तिरस्कार होता तो दशग्रीवाच्या मनामध्ये होता। परंतु दशग्रीवाची जी अवस्था होती किंवा जी परिस्थिती होती त्यावेळेची, त्या परिस्थितीच्या अनुषंगाने तो काहीच करू शकत नव्हता आणि त्याला फक्त ही एकच परिस्थिती बदलायची होती आणि त्या कारणासाठीच त्यांनी ज्ञान अर्जित केलं आणि ज्ञान अर्जित केल्यानंतर स्वतःचा इगो सॅटिस्फाय केला आणि त्याचा परिणाम म्हणून ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी होत गेल्या। आता साहजिकच कलियुगामध्ये सुद्धा आपण बघत असतो की आपल्याला आपलं स्वतःचं वर्चस्व आणि स्वतःची किंमत वाढवण्यासाठीच आपण प्रत्येक गोष्ट करत असतो। फरक फक्त एवढाच आहे की ज्या वेळेला दशग्रीवाचा आपण विचार करतो किंवा कलियुगामध्ये विचार करतो, तर दशग्रीवाला त्या त्या परिस्थितीनुसार वागण्याची जी संधी होती किंवा तो जो वागला गेला, ती परिस्थिती ही व्हॅलिड होती। आणि आत्ताच्या कलियुगामध्ये ही परिस्थिती प्रतिकूलच असते आणि त्याच प्रतिकूल परिस्थितीचा उपयोग करून आपण ह्या गोष्टी अवलंबत असतो। तर आज या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का युट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम फेसबुकला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।